तर नमस्कार मित्रांनो, तर आज आहे 6 फेब्रुवारी. तर या दिवशी आपण मार्कंड ऋषीच्या मंदिरात जाणार आहोत. तर का, तर तेथे आपल्याला आपल्या घरचा जो काही बाळ आहे तर त्याच्या नवसासाठी जाणार आहोत, त्याच्या जावळासाठी जाणार आहे, तो नवस फेडणार आहे. तर त्यासाठी आपण मार्कंड ऋषीच्या मंदिरात जाणार आहोत. तर मार्कंड ऋषीच्याच मंदिरात का नवस घेतला जातो, मार्कंड ऋषीच्याच मंदिरात आम्ही का नवस घेतला, हे प्रश्न पडला असेल तुमच्या मनात. तर मार्कंड ऋषीच्या नवसाची आख्यायिका अशी का जो मार्तंड ऋषी आहे तो सुद्धा एक नवसाचाच मुलगा आहे. आणि मृकुंद ऋषी आणि अनुसया या दोघांनी भगवान दत्तात्रय यांच्याकडे नवस मागितला होता आणि तो नवस त्यांना पावला. मग असा समज झाला की त्या दोघांनाही तो नवस पावला, कारण की तोही नवसाचा मुलगा होता. मग त्याच नवसाच्या मुलाकडे आपण सुद्धा नवस मागितले असता आपल्याही नवसाला तो पावेल. आणि प्राची आणि वेदिका या आम्ही 3 जण जाणार आहोत. ही बघा वेदिका इकडं आलेली आहे आणि ती काय म्हणते, जायचं ना, निघायचं. आणि आपल्या संग बाबा पण आहेत. बाबाला आपण तिथं टेम्पोमध्ये सोडूया आणि आपणही जाऊया. तर चला जाऊया मार्कंड ऋषीच्या मंदिरात. फायनली मित्रांनो, आपण मार्कंडेच्या पायथ्याशी येऊन पोहोचलेलो आहे आणि आपल्या बाजूलाच मार्कंडे बनवत आहे आणि तिथे आपण थोड्या वेळाने जाणार आहोत. आणि थोड्या वेळाने आपले काही पाहुणे मंडळी ते पण येतील आणि मग नंतर आपण मार्कंडेवर जाऊया. तर मित्रांनो, व्ह्यू बघा तुम्ही, काय सुंदर दिसतोय. आणि आपल्या सोबत आहे प्राची, वेदिका, कल्याणी आणि माधुरी. आम्ही मार्कंडेच्या पायथ्याशीच येऊन पोचलोय आणि थोड्या वेळाने आपण त्या मंदिराकडे जाणार आहोत. तर मित्रांनो, आपल्या सोबत आदित्य सुद्धा जोडलेला आहे. तर काय म्हणतो आदित्य, काही नाही, कसा झाला प्रवास? प्रवास गेला, नॉर्मलच गेला. इथे खूप दम लागलाय का? हालत खराब. पहिलाच टप्पा पार कर. आता थोड्याच वरती शासनाने जे लोखंडी शिड्या लावले तिथपर्यंत आपण पोहोचणार. तिथून मग थोडा रस्ता पॅच राहणार. तिकडं मंदिर आहे. तर आता आपण मुळांबारीच्या वर आणि थोडा अजून आताशी पहिलाच टप्पा झाला. थोड्या वेळाने हा टप्पा पार केल्यानंतर वर सपाटीच लागेल. सपाटीनंतर काही दमछाक होणार नाही. आधी एवढ्याच टप्प्यासाठी दमछाक होईल. काही विधी पायपाची कसं काय वाटतं, दम लागला काय? तर मित्रांनो, आता आपण मार्कंडेच्या वर जाणार आहे, पर्वतावर, त्या मंदिराच्या तिथे. तर आता आपल्यासोबत अजून लय टप्पा मोठा आहे, त्याच्यामुळे लय दम लागतो काय काहीच सामान माहीत नाही. वेदिका तर त्या छोट्याच पॅचमध्ये तरी दमून गेली होती आणि मी तर डायरेक्ट त्या आर्यनला घेऊन चढलो होतो, त्याच्यामुळे खूपच दमलो होतो, दमछाक झाली होती. लय बेकार, जबरदस्त, एक नंबर. बाकी व्ह्यू एक नंबर आहे. त्या पाठीमागून कल्याणी आणि माधुरी पण येत आहे. आपण जाऊया मार्कंड्य पर्वतावर. तर चला जाऊया. तर ही असते गुफा, याच्यामध्येच मार्कंड ऋषी तप साधनेसाठी बसायचे आणि ते 2 गुफा आहेत. तर त्यामध्ये मार्कंड ऋषी बसायचे ध्यानासाठी. मध्ये जाऊया. लय चढतोय वर आता आम्ही. मित्रांनो, खूपच चढ आहे, खूपच जाम झालो आणि आपण
थोड्या राहिल्या असतील तरी आता या एवढंच होतं बरं बोकाय हो माकडे माकडे मोबाईल गेली तू. बघा पण खूपच धुक्का झालेला आहे त्याच्यामुळे काही विजिबल दिसत नाही आणि आम्ही खूप टॉपवर आलोय आता थोडं तर आपण आता मार्कंडेय ऋषीच्या मंदिर आलो छोटस मंदिर आहे पण छान मंदिर आहे आणि सर्वांनी दर्शन घेतलेलं आहे तर आपण बाहेर निघूया चला बाहेर बघा, मार्कंड ऋषी यांना पण आपण झालेलं आहे चलो तिकडून बाहेर निघायचं रास्ता आहे आणि हा माकडा बसलेले बघू शकता. छोटसच मंदिर आहे कडनं बघा कडनं सप्तशृंगीगड ती छान दिसतोय बरंचसं दुःख आहे आपण त्याच्या मंदिरात आलोय तर मित्रांनो फायनली आम्ही खाली येऊन पोचलोय त्या गडावरून आम्ही खाली आलोय बघा त्याच्याही तिकडं होतं तिकडून आम्ही इकडंपर्यंत आलोय आता वेदिका कसं वाटतं आता कामागिर्दी होऊन गेलेलं आहे असं बोलायचं इथे बसण्यासाठी मस्त सोय केलेली आहे आणि आम्ही इथं आता बसलो आणि आता काही मंडळी येतच आहे आपली मग बरीच मंडळी राहिलेली आहे आणि थोड्याच वेळात जावळाचा कार्यक्रम सुरू होणार आहे त्या जावळाच्या कार्यक्रमाला आम्ही तुम्हाला नक्की दाखवतो बरं का